नमस्कार. ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मी प्राध्यापक पुंडे सर. मागच्या 8 वर्षापासून महा टीईटीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून फक्त शिक्षक भरतीचे 1,25,000 सबस्क्रायबर मिळवलेला एकमेव महाराष्ट्रातला माझा चेहराच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी ठामपणे का सांगतोय, कारण विद्यार्थी दिशाभूल झालेली आहेत. विद्यार्थ्यांना समजत नाही की आगामी काळात टीईटी परीक्षा पास झाल्यानंतरचे फायदे काय आहेत किंवा टीईटी परीक्षा दिली नाही तर काय नुकसान होणार. तर प्रत्येक शिक्षक असू द्या किंवा विद्यार्थी असू द्या, मंडळी नो, तुम्हाला सर्वात मोठं ताण आलेलं आहे की बाबा आपण टीईटी पास होऊ का, टीईटी परीक्षा एवढी अवघड आहे का. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही अभ्यासाला या पद्धतीने जर घेतलं तर तुम्हाला टीईटी अजिबात अवघड जात नाही. मुद्दा नंबर 1, 2 विषय, कोणतीही लँग्वेज घ्या, काही घ्या, पण आपण हे 2 विषय टाळू शकतच नाही. पहिला विषय म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरण आपण घेणार म्हणजे घेणारच. या मराठीला टाळता येणार नाही. कुणाचा सेकंड मराठी असतो, कुणाचा फर्स्ट मराठी असतो, पण या मराठीमध्ये आपल्याला किती मार्क घ्यायचे हे डोक्यामध्ये ठेवा. आणि मराठी व्याकरणचा अभ्यास करताना कोणती स्ट्रॅटेजी वापरायचं ते पण सांगतो. याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत त्यांनी सरळ सरळ. एक म्हणजे व्याकरण, दुसरं म्हणजे शब्दसंग्रह. व्याकरणामध्ये त्यांनी वाक्यरचनेवर जास्त भर दिलाय, काळावर जास्त भर दिलाय. आणि शब्दसंग्रहाच्या बाबतीत म्हणी, विरुद्धार्थी, समानार्थी, मन अरेंजमेंट करणे, त्याच्यानंतर एखादी कविता देणे किंवा कवितेवर प्रश्न विचारणे, उतारा देणे, उतार्यावर प्रश्न विचारणे, अलंकारावर फिक्स क्वेश्चन येतो म्हणजे येतो. आणि असं त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे या मराठीला आपण टाळू शकत नाही आणि याच्यात जर मार्क आले नाहीत तर आपण टीईटी पास होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. या मराठीच्या 30 मार्कापैकी तुम्हाला किमान म्हणतोय 25 मार्क, कमाल तुम्ही 30 पैकी 30 मार्क घेऊ शकता, किमान 25 मार्क आले पाहिजेच. आणि ते येण्यासाठी आपला नंबर आत्ताच सेव्ह करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले दर्जेदार क्लास जॉईन करू शकता. या मराठीमध्ये 30 पैकी 30 मार्काचीच हमी दिली जाईल. तुमच्या वेळेनुसार पाहता येईल. तुम्हाला वेळ नसला तरी मोजकं आणि महत्वाचं शिकवलं जाईल, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये या टीईटी एक्झाम मध्ये या विषयात 25 मार्क घेतलेच पाहिजेत. लक्षात ठेवा. तर दुसरा विषय बालमानसशास्त्र. पहिला पेपर असू द्या, दुसरा पेपर असू द्या, कुणालाही हा विषय टाळता आला नाही पाहिजे. आणि या विषयामध्ये सुद्धा 30 पैकी मी तर म्हणेल 27-25 मार्क घेतले पाहिजेत. कारण सिलेबस छोटा आहे. 30 संकल्पना परत परत विचारली जाते. 30 संकल्पना परत परत विचारली जाते. आपण या विषयाची तयारी कसं करून घेतो ते सांगतो. क्लास तर घेतो आपण, विद्यार्थ्यांना संकल्पना शिकवतो, त्यासोबत दर्जेदार आगामी काळामध्ये येणाऱ्या नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतो. मित्रांनो, नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतो. या विषयाला टाळू नका. हे जर विषय तुम्हाला मार्क देत नसतील तर तुम्ही टीईटी पास होणारच नाही. या 2 विषयाची तुमच्याकडे कम्प्लिटली पुस्तक असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 25 किंवा 27 मार्क जर मिळवत आले, बघा इकडे टोटल करतो. म बरोबर मराठी 25 मार्क, म बरोबर मराठी 25 मार्क आणि बालमानसशास्त्र CDP = 25 मार्क. आता बघा, राहतं EVS, पहिल्या याला EVS आणि इंग्लिश विषय असेल, समजा हिंदी विषय असेल, मॅथ विषय असेल, या 3 विषयामध्ये या 90 पैकी तुम्हाला 50% पेक्षा कमी मार्क घ्यायचे. 40 ही मार्क पडले, याच्यापेक्षाही 33 मार्क पडले समजा, तर काय अडचण नाही. पण हे 2 विषय आपल्याला परफेक्ट करणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपली ही स्ट्रॅटेजी कामाला येऊ शकते. सोशल सायन्सच्या बाबतीत तेच लक्षात ठेवा. त्या 60 मार्कापैकी 33 मार्क घ्यायचे आपल्याला बस. पण या 2 विषयामध्ये 60 कसं 90, इंग्लिश किंवा हिंदी मधले यातले काही 10-12 मार्क तर पडतील, 10 तर पडतील. आणि या 60 पैकी 20 तर 22-23 तर पडतील. म्हणजे आपल्याला या 2 विषयात 50 मार्क घेतल्याशिवाय टीईटी क्रॅक होऊ शकत नाही. कारण अख्ख्या महाराष्ट्राला मॅथ अवघड जातो,
रिझनिंग अवघड जातं, जिओमॅट्री अवघड जातं, ते सुद्धा आपण सराव करून घेतोय. मी स्वतः मॅथ शिकवतो, तुम्हाला माहित आहे. आता इतर विषयामध्ये मार्क हे आपले 50 मार्क आपल्याला गृहीत धरायचे आणि पडले पाहिजे बाबा. कुणाला 45 पडले तरी दुसऱ्या विषयामध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. आता पहिल्या सब्जेक्टचे विषय लिहितो इथे, ईव्हीएस, इंग्लिश किंवा हिंदी, इंग्लिश किंवा हिंदी. त्याच्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी आणि मॅथ हे पहिला सब्जेक्ट झाला. सेम सोशल सायन्स आणि मॅथ सायन्स वाल्यांचं सुद्धा. मॅथ सायन्स वाल्याला तर मॅथ कंपल्सरी आहे. या 60 पैकी तुम्हाला 23 तरी मार्क घेता आले पाहिजे. आणि ह्या हिंदी किंवा इंग्रजीमध्ये साधारण 10 ते 12 मार्क, 15 मार्क आपल्याला मिळवता आले तर आणि तरच. सगळेच लोक कास्ट मध्ये आहेत. आता राहिले कोण ओपन मध्ये? एक तुरळक ज्यांना कास्ट उपलब्ध नाही ते ओपन मध्ये राहिले. आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरून आगामी टीईटी पास करायची आहे. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, याचा फायदा तुम्हाला जबरदस्त होणार आहे. आपले सुद्धा लाईव्ह क्लास आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वेळ नसतो या कारणास्तव रेकॉर्ड सुद्धा मिळतात, त्यानुसार नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. आणि या समाजातील शिक्षक हा डीएड बीएड करणारा प्रत्येक विद्यार्थी हा कुठे ना कुठे गुंतलेला आहे. कुणी गृहिणी म्हणून गुंतले, कुणी नोकरी म्हणून गुंतले, कुणी कोणत्या शाळेवर म्हणून काम करते. त्यासाठी दर्जेदार मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि ते ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून आपण करत असतो. आणि ही स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही 90 क्रॉस करायचे हे डोक्यामध्ये कायम लक्षात ठेवा. आणि ही परीक्षा एकदाची किटकिट मिटवून टाका, जेणेकरून तुम्हाला आगामी काळात कुणीही म्हटलं नाही पाहिजे की तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास करा. आणि आगामी काळात तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.